Hello students, we will continue mathematics part 2, chapter number 5, coordinate geometry. Now first we will learn section formula. If तर पहिल्यांदा सेक्शन फॉर्म्युला काय आहे तो पाहूया आपण. If segment AB and coordinates of A are x1 y1, coordinates of B are x2 y2, and point P divides segment AB in the ratio m:n, then coordinates of P are given by the coordinate of x is equal to mx2 plus nx1 upon m plus n, and y is equal to my2 plus ny1 upon m plus n. म्हणजे हा जो पहा सेक्शन फॉर्म्युला काय आहे तो, द सेगमेंट ए बी असेल आणि पॉईंट पी हा सेगमेंट ए बीला m:n या रेशिओमध्ये डिव्हाइड करत असेल तर या पीचे जे एक्स आणि वाय कॉर्डिनेट आहेत ते आपल्याला एक्स कॉर्डिनेट हा या फॉर्म्युल्याने मिळतो. एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 प्लस अपॉन m प्लस n, आणि वाय कॉर्डिनेट जो आहे तो my2 प्लस ny1 m प्लस n, याला सेक्शन फॉर्म्युला असं म्हणतात. म्हणजे हे ऑर्डर पेअरने जर आपण लिहिले तर त्या पीचे कॉर्डिनेट्स ब्रॅकेटमध्ये पहिला एक्स कॉर्डिनेट mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, आणि सेकंड वाय कॉर्डिनेट my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आता हेच जर हा पॉईंट पी हा जर ए बीचा मिड पॉईंट असेल, म्हणजेच ए पी पी बी हे दोन इक्वल येत असतील तर त्यावेळेस पीचे जे कॉर्डिनेट्स मिळतात ते कसे येत आहेत ते पहा. त्यावेळेस आपल्याला येणार आहेत ते कॉर्डिनेट्स. आता या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये एक्स कॉर्डिनेट जो मिळतो आपल्याला तो एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, परंतु आता सेगमेंट ए बीचा पी हा मिड पॉईंट असेल तर एमची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू इक्वल येणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी एक्स इज इक्वल टू mx2 प्लस एनची व्हॅल्यूसुद्धा m एवढीच राहणार आहे mx1 अपॉन m प्लस n, n म्हणजेच परत m मिळतील, m प्लस m मिळतील. आता या ठिकाणी m जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये m इन ब्रॅकेट x1 प्लस x2 राहतील आणि अपॉन m प्लस m 2m होतील. तर m कॅन्सल्ड आउट अँड देन वी गेट x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2. त्याचप्रमाणे ही वायची जी व्हॅल्यू मिळेल पी मिड पॉईंट असताना ती आपल्याला वायची व्हॅल्यू y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2 अशी मिळेल. म्हणजेच हे आपण ऑर्डर पेअरने जर पीचे कॉर्डिनेट्स लिहिले तर पहिला एक्स कॉर्डिनेट मिळेल x1 प्लस x2 अपॉन 2 प्लस y1 प्लस y2 अपॉन 2. धिस फॉर्म्युला इज नॉन ॲज मिड पॉईंट फॉर्म्युला. म्हणजे पी हा जर सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट असेल तर त्या पीचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट आपल्याला या मिड पॉईंट फॉर्म्युल्याने फाइंड करतात. आता तिसरा जो फॉर्म्युला आहे तो सेंट्रॉइड फॉर्म्युला पहा. पहिल्यांदा आपण सेंट्रॉइड म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. एखाद्या
ट्रायंगलमध्ये जर आपण मेडियन्स काढल्या, हा ट्रायंगल ABC आहे पहा. आता या ट्रायंगल्समध्ये पॉईंट ए व्हर्टेक्स आहे, त्याचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1, बीचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 आणि सीचे कोऑर्डिनेट जे आहेत ते सीचे कोऑर्डिनेट्स x3 y3 आहेत पहा. सीचे कोऑर्डिनेट हा सी पॉईंट आहे. आणि डी हा जर BCचा मिड पॉईंट असेल आणि जो समोरच्या व्हर्टेक्स बरोबर जोडला तर आपण याला एडियन म्हणू, याला आपण मेडियन म्हणतो. ट्रायंगलच्या 3 मेडियन असतात आणि 3ही मेडियन एकाच पॉईंटमधनं पास होतात पहा. आणि त्या पॉईंटला आपण सेंट्रॉइड ने दाखवतात तो, आणि तो जो सेंट्रॉइड आहे तो मेडियन 2:1 अशी डिव्हाइड करतो. आता इथं ट्रायंगलचे 3 व्हर्टेक्स जे आहेत, ए त्याचे कोऑर्डिनेट x1 y1, बीचे कोऑर्डिनेट x2 y2 आणि सीचे कोऑर्डिनेट x3 y3 असे असतील. तर हा जो सेंट्रॉइड आहे त्याचे जे कोऑर्डिनेट्स x आणि y मिळतात ते आपल्याला हा x कोऑर्डिनेट जो मिळतो तो x कोऑर्डिनेट x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. म्हणजे जे आपण ऑर्डर पेअरने लिहिलं तर पहिल्यांदा x कोऑर्डिनेट लिहितो आपण, तो x कोऑर्डिनेट x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 अँड y कोऑर्डिनेट इज y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. हा जो आहे तो सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे. आता हे 3 फॉर्म्युले परत एकत्र पाहूया आपण. पहिला सेक्शन फॉर्म्युला, म्हणजे सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये सेगमेंट AB दिलेला असेल, A आणि Bचे कोऑर्डिनेट दिलेले असतील आणि पॉईंट P त्यांना m:n या रेशिओमध्ये डिव्हाइड करत असेल. Aचे कोऑर्डिनेट्स x1 y1 असतील, Bचे कोऑर्डिनेट x2 y2 असतील आणि हा रेशिओ m:n असेल P पॉईंटमुळं तयार होणारा, तर x कोऑर्डिनेट जो मिळतो तो mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n आणि y कोऑर्डिनेट मिळतो my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. हा सेक्शन फॉर्म्युला आहे. सेकंड, मिड पॉईंट फॉर्म्युला. ज्यावेळेस हा सेगमेंट ABचा P हा मिड सेगमेंट ABचा P हा मिड पॉईंट असेल, म्हणजे AP इज इक्वल टू PB असतील, तर हा जो मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला मिळेल. आणि Aचे कोऑर्डिनेट्स जे असतील x1 y1, Bचे कोऑर्डिनेट असतील x2 y2, तर या Pचे कोऑर्डिनेट्स जे मिळतात आपल्याला x कोऑर्डिनेट असा मिळतो x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y कोऑर्डिनेट मिळतो y1 प्लस y2 अपॉन 2. याला मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणतात. आणि तिसरा आहे तो सेंट्रॉइड फॉर्म्युला, म्हणजे ट्रायंगलच्या 3ही मेडियन्स ज्या एकत्र येतात तो पॉईंट G, त्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो. आणि त्या Gचे कोऑर्डिनेट्स आपल्याला ज्या फॉर्म्युल्याला मिळतात त्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणतात. म्हणजे कुठलाही एक ट्रायंगल दिलेला असेल आणि ट्रायंगलचे पॉईंट्स A, B, C आणि मेडियन वरचा हा जो पॉईंट आहे G, तर G हा जो सेंट्रॉइड आहे त्याचे जे कोऑर्डिनेट्स मिळतात, म्हणजे Aचे कोऑर्डिनेट्स जर x1 y1 असतील, Bचे कोऑर्डिनेट x2 y2 असतील आणि Cचे कोऑर्डिनेट x3 y3 असतील, तर या Gचे कोऑर्डिनेट्स आपल्याला x कोऑर्डिनेट मिळतो x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि y कोऑर्डिनेट मिळतो y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. याला म्हणतात सेंट्रॉइड फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला,
सेंट्रॉइड फॉर्म्युला, हे 3 फॉर्म्युले यूज करून आता आपल्याला याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. नाउ लेट अस स्टार्ट practice set 5.2. Question number 1 is find the coordinates of point P if P divides the line segment joining the points A. Coordinates of A are -1 7 and B coordinates of B are 4 -3 in the ratio 2:3. आता या ठिकाणी सेगमेंट ए बी जो आहे तो पी पॉईंटमुळं डिव्हाइड झालेला आहे 2:3 या रेशिओमध्ये. आपल्याला एचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत -1 7, त्यानंतर बीचेही कॉर्डिनेट्स दिलेले आहेत, तर पीचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. पहा आता या ठिकाणी हे एचे जे कॉर्डिनेट्स आहेत त्याच्यामध्ये x1ची व्हॅल्यू -1, y1 आहेत 7, हा x2 4 आणि y2 -3. m इज इक्वल टू 2 अँड n इज इक्वल टू 3. सेक्शन फॉर्म्युला यूज करून व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात आणि आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचे. पहा एचे कॉर्डिनेट्स -1 7, बीचे कॉर्डिनेट 4 -3 अँड देअरफॉर वी गेट द व्हॅल्यू ऑफ x1 is -1, y1 is equal to 7, x2 is equal to 4, y2 is equal to 3 and m is to n is equal to 2:3. Now use the section formula. X is equal to mx2 plus nx1 upon m plus n. Now substitute the values. Therefore x is equal to m ची व्हॅल्यू आहे 2 आणि n ची व्हॅल्यू आहे 3. Therefore 2 आणि x2 ची व्हॅल्यू आहे 4, 2 into 4 प्लस n ची व्हॅल्यू आहे 3 इंटू x1 -1 अपॉन m प्लस n म्हणजेच 2 + 3. नाव हे सिम्प्लिफाय करा. हे सिम्प्लिफाय केलं की आपल्याला हे 2 + 4 जे आहेत ते मिळतील 8 आणि 3 - 1 -3 होतील आणि 2 + 3 5 होतील. देअरफॉर x इज इक्वल टू 8 - 3 अपॉन 5. Now 8 - 3 म्हणजे 5 राहतील. Therefore x is equal to 5 upon 5. Now divisible 5, then 5 ones are 5. Therefore we get x is equal to 1. आता y coordinates फाइंड करण्यासाठी सेक्शन फॉर्म्युला y coordinateसाठी यूज करा. y is equal to my2 plus ny1 upon m plus n. तर y is equal to m ची व्हॅल्यू आहे 2, y2 ची व्हॅल्यू आहे -3, n ची व्हॅल्यू आहे 3, y1 आहेत 7, m2 आणि n 3. हे या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. देअरफॉर y इज इक्वल टू 2 - 3 प्लस 3. हे पहा y इज इक्वल टू 2 into -3 प्लस 3 into 7 अपॉन 2 + 3. आता हे सिम्प्लिफाय केल्यानंतर y इज इक्वल टू 2 into -3 -6 मिळतील. पहा प्लस 3 into 7 21 मिळतील आणि 2 + 3 5 मिळतील. देअरफॉर y इज इक्वल टू -6 प्लस 21 अपॉन 5. y is equal to -6 plus 21 upon 5. Now 21 minus 6, then we get 15. Therefore y is equal to 15 upon 5, divisible by 5. 5 ones are 5, 5 3s are 15. Therefore y is equal to 3. हे p चे कोऑर्डिनेट्स मिळाले. पहा x कोऑर्डिनेट आला आहे 1 आणि y कोऑर्डिनेट 3. p coordinates are 1 and 3, divides line segment joining the points A -1 7 and B 4 -3 in the ratio 2:3. म्हणजे आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करून x आणि y कोऑर्डिनेट फाइंड करता येत आहेत. पहा आता आपण याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल पाहूया. क्वेश्चन सेकंड पाहूया. पहा क्वेश्चन नंबर सेकंड
मध्ये इन each of the following examples find the coordinates of point A which divides segment PQ in the ratio A is to B. First example is coordinates of PR minus 3 7, coordinates of QR 1 minus 4 and A is to B is equal to 2 is to 1. बघा आता या ठिकाणी कसं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. उरलेले 2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येतील. पहा आता फर्स्ट एक्झाम्पलमध्ये जे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत, पीचा कॉर्डिनेट्स आहे -3 7, क्यूचे कॉर्डिनेट्स आहेत 1 - 4 आणि रेशिओ A is to B दिलेला आहे 2 is to 1. आता या ठिकाणी हा जो सेगमेंट PQ आहे, P आणि Q, आणि समजा हा पॉईंट A हा जो सेगमेंट दिलेला आहे, पहा परत एकदा पहा या ठिकाणी P आणि Q या पॉईंटला सपोज पॉईंट A हा डिवाइड करतो आहे इन द रेशिओ 2 is to 1 आणि Pचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत आपल्याला -3 7, हे Pचे कॉर्डिनेट्स आहेत आणि Qचे कॉर्डिनेट्स आहेत 1 - 4 आणि हा रेशिओ आहे 2 is to 1. म्हणजे Aची व्हॅल्यू जी आहे 2 आहे आणि Bची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे. तर Aचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे. आता आपण Aचे कॉर्डिनेट्स XY मानूया. पहा म्हणजे Pचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत -3 7, Qचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत 1 - 4, हा x1 येईल -3, y1 7 येईल, x2 1 येईल आणि y2 -4 येईल. आता मग व्हॅल्यूज पहा या सबस्टिट्यूट, म्हणजे x1 आलेले आहेत -3, y1 7, x2 1 आहेत, y2 4 आहे आणि रेशिओ जो आहे A is to B 2 is to 1. तर सेक्शन फॉर्म्युला यूज करूया आपण आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सेक्शन फॉर्म्युला x is equal to ax2 plus bx1 upon a plus b. हा जो सेक्शन फॉर्म्युला आहे x is equal to mx2 plus nx1 upon m plus n. पण या ठिकाणी आपल्याला रेशिओ A is to B दिलेला आहे, त्याच्यामुळे m म्हणजे A घ्यायचेत आणि n म्हणजे B घ्यायचेत, त्यामुळे हा सेक्शन फॉर्म्युला असा येईल. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. x is equal to A ची व्हॅल्यू आहे 2, x2 ची व्हॅल्यू आहे 1 प्लस B ची व्हॅल्यू आहे 1, x1 ची व्हॅल्यू आहे -3 अपॉन परत A प्लस B म्हणजे 2 + 1. तर देअरफॉर x is equal to हा प्रॉडक्ट येईल पहा 2 आणि प्लस हा प्लस पुढं काय येईल 1 - 3, -3 होईल प्रॉडक्ट, त्यामुळं ते -3 होतील. पहा 2 - 3 आणि ॲडिशन केली की 3 येईल, 2 + 1 3. देअरफॉर x is equal to 2 - 3 upon 3. आता 2 - 3 म्हणजे -1 राहतात. देअरफॉर x is equal to -1 upon 3. डिनॉमिनेटर 3 तसाच राहील. पहा त्याचप्रमाणे आता कॉर्डिनेट y फाइंड करायचं आहे. पहा सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. y ची व्हॅल्यू y is equal to बघा y is equal to ay2 plus by1 upon a plus b. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. y is equal to a ची व्हॅल्यू आहे 2, y2 ची व्हॅल्यू आहे -4, त्यानंतर प्लस b ची व्हॅल्यू आहे 1 आणि y1 ची व्हॅल्यू आहे 7 अपॉन a प्लस b, a ची व्हॅल्यू 2 आणि प्लस b ची व्हॅल्यू 1. देअरफॉर y इज इक्वल टू हे 2 - 4 म्हणजे -8 मिळतील आणि 1 × 7 म्हणजे 7 म्हणजे -8 + 7 अपॉन 2 + 1 3 येतील. आता -8 + 7 वी गेट -1. देअरफॉर y इज इक्वल टू -1 अपॉन 3. हा डिनॉमिनेटर 3 तसाच राहील. म्हणजेच आपल्याला हे जे आपण ते कॉर्डिनेट्स फाइंड करायचे होते, आपण तो पॉईंट ए मानला होता, त्यामुळे एचे कॉर्डिनेट्स जे मिळाले आहेत आपल्याला
ते एचे कोऑर्डिनेट्स हे पहा, एचे कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत आपल्याला या ठिकाणी. एचे कोऑर्डिनेट्स -13 आणि -13 दोन्ही कोऑर्डिनेट्स आपल्याला सेम मिळालेले आहेत.